भाजपच्या एबी फॉर्ममध्ये उमेदवाराचे नाव चुकल्याचे बुधवारी छाननीवेळी निदर्शनास आले। या नावाची खात्री करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना 15 मिनिटांचा वेळ दिला। परंतु रोहिणी तडवळकर या पाऊण तासानंतर निवडणूक कार्यालयात पोहोचल्या। त्यामुळे भाजपच्या दुसऱ्या गटातील कार्यकर्त्यांनी तडवळकर यांना रोखण्याचा प्रयत्न केला। धक्काबुक्की झाली, त्यात तडवळकर यांची दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले। भाजपने प्रभाग क्रमांक 13 मधून विजय चिप्पा यांना उमेदवारी दिली। एबी फॉर्म मध्ये त्यांचे नाव विनय चिप्पा असल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करावा अशी मागणी माकपचे अनिल वासम यांनी केली। त्यात भाजपच्या दुसऱ्या गटानेही साथ दिल्याचे दिसून आले। या अर्जाच्या छाननीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांनी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांना 15 मिनिटात हजर व्हा, अन्यथा निर्णय घेण्यात येईल असा निरोप दिला। मात्र तडवळकर पाऊण तासानंतर दाखल झाल्या। छाननीची वेळ संपली असताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वेळ दिल्याचा आरोप करत माकप आणि भाजपचे कार्यकर्ते गोंधळ घालू लागले। काही कार्यकर्त्यांनी तडवळकर यांचा रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला। भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विजय बुमय चिप्पा यांच्या अर्जावरती आपण जे हँडरायटिंग मध्ये थोडासा जचा थोडा वरती रफार आलेला क्रमांक 15 न दिसत होता, म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बोलवलेलं होतं। आमचे वकील नावकर साहेबांनी आधी क्लिअर केलेला होता, शंका आली म्हणून आम्ही ॲफिडेव्हिट दिलं की हा अर्ज विजय चिप्पा यांचाच आहे। आपण जसं लिहिताना थोडासा तो विजयचा ज थोडासा वर गेला, त्यामुळे तो त्यांना न दिसत होता, पण तो खऱ्या अर्थाने जच होता। त्याचं ॲफिडेव्हिट दिलं आणि तो विषय आता संपलेला आहे। कोण घेतली होती हरकत? विरोधक असतात, त्यांनी हरकत घेतलेली होती, त्यांचं ते काम आहे ते घेतात, परंतु आमचा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार विजय चिप्पा हाच आहे। ढकलाढकली कशामुळे झाली? कोणते कार्यकर्ते पळवत ते कार्यकर्ते अर्थात ते विरोधकच असणार ना। मला मी खरं म्हणजे वेळेत तिथे पोहोचलेली होती, परंतु त्या दारातच मला अडवण्यात आलं आणि त्यामुळे अडवण्यात आल्यामुळं मला इथे यायला थोडासा उशीर झाला, परंतु तो काही मुद्दा नाही। शहरामध्ये एक वातावरण वेगळ्या पद्धतीनं मेसेज गेलाय, मार लागला नाही, परंतु मला अडवण्यामुळे थोडासा यायला त्रास झाला। शहरातल्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्यायला वेगळ्या पद्धतीचा मेसेज गेलाय? तसं काही झालेलं नाही। शहरातल्या कार्यकर्त्यांनी आपला संयम राखावा। आपण अधिकृतरित्या ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म व्यवस्थित भरलेले आहेत आणि आपल्याच उमेदवारांचे फॉर्म वैध झालेले आहेत। कार्यकर्त्यांनी कुठेही पायनिक होऊ नये, गोंधळ करू नये। आपल्या सर्व उमेदवारांचे फॉर्म वैध झालेले आहेत।